स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य घेऊन 1919 साली आमच्या काले गावामध्ये काले ग्रामस्थांच्या साथीने ज्या महामानवानं खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तळागाळातल्या बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, असे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. रयत माऊली लक्ष्मी पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि आज रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम ढेरेवाडी या शाळेचे पर्यवेक्षक, आमचे मार्गदर्शक मित्र, मगाशी अनेक जणांनी उल्लेख केला की काली शाळेच्या बांधकामामध्ये जाधव सरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, नाही तर त्याच्या पुढचा वाटा आहे. ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय निवास जाधव सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय विठ्ठलराव कुजले सर, माननीय श्री अनिल शिंदे दादा, संस्थापक मर्चंट सिंडिकेट ग्रामीण विकास बिगर शेती सह क्रेडिट संस्था तळमावले, माननीय श्री पी बी पांढरबळे, श्री कल्लेश्वर विद्यालय टाकवडे कोल्हापूर, माननीय श्री शिवराम पवार मामा, संस्थापक मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती सह क्रेडिट संस्था तळमावले, माननीय डॉक्टर सुधीर कुंभार, सेवानिवृत्त आजीव, त्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे, कारण की ते समोर आहेत, त्यांचा विद्यार्थी आज प्रमुख पाहुणा म्हणून. आज इथं बसलेल्या सगळ्यांच्या पेक्षा मी आज लहान आहे, माझं वय वर्ष फक्त 36 आहे. इथं समोर बसलेले माझे शिक्षक आहेत वरेकर सर, मला BEd ला असताना ते शिकवायला होते. मी 6वी ला असताना मला शिकवायला असताना या शाळेच्या शिक्षिका सावंत मॅडम आहेत. मला ज्यांनी भाषण शिकवलं त्या भोसले मॅडम आहेत. या सर्वांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. खरं तर आयुष्याला पैलू पाडत असताना या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे. सांगायला दुःख होते की मी DEd मधूनच सोडलं होतं, पण DEd सर झालो नाही, पण आज काल्याच्या शाळेच्या इमारतीचा कुठेतरी एक छोटासा पाईप झाला आणि काल्याची इमारत बांधू शकलो तुमचा विद्यार्थी म्हणून. कारण की रयत शिक्षण संस्थेचं काम करत असताना अनेक जण म्हणायचे की काल्याच्या भूमीमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली खरी, पण काल्यामध्ये काय आहे, आणि वाटायचं मनाला कुठेतरी की फक्त आमचं गाव भाषणापुरतच नाव घेतलं जातं का. काल्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली, कर्मवीरांचा जन्म कुंभजला झाला आणि काल्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली, काल्याचा इतिहास संपला. अनेक मान्यवरांनी इतिहास संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, त्यानंतर अनेक वाद झाले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर. त्याचा इथं सांगितलं नाही तर थोरात सर बसलेले आहेत, सर्वजण मान्यवरांना त्या गोष्टी माहिती आहेत. परंतु या सर्वांच्या घडामोडीमध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून खरं तर 2018 ला या कामाची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. काले गावामध्ये इमारत अतिशय मोडखळीला आली होती, खिडक्या मोडलेल्या होत्या, तुळ्या तुटलेल्या होत्या, फरशी उखडलेली होती. अशा भयानक अवस्थेत आमची इमारत मुलं शिकत होती. आणि यावेळी जाधव सरांच्यावर आम्ही चर्चा करत होतो की सर असं करूया तसं करूया. त्यावेळी लोकांना वाटायचं काय विकास पाटील करणार आहे, कोण याला पैसे देणार आहे. कारण माझं मूळचं बॅकग्राऊंड, माझे आई वडील शिक्षक, माझी आई ढेरेवाडीच्या शाळेमध्ये 4 वर्ष 1999 ते 2003 तिनं प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केलंय. स्वामी शिक्षण मध्ये शिक्षण संस्थेमध्ये तळमवलेला काही वर्ष माझे वडील होते. शिक्षणाचा पेशा होता. त्यानंतर 2012 साली माझं BEd पण पूर्ण झालं आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये काम करू लागलो. आणि काम करत असताना जाधव सरांसारखी अनेक मंडळी पाठीशी उभी राहिली. इथं बसलेले आमचे देसाई सर, आमच्या शाळेमध्ये 33 वर्ष त्यांनी क्लार्क म्हणून सेवा केलेली आहे. ते सुद्धा सांगतात की एकेकाळी जहाल असणारा विकास पाटील आज मवाळकीच्या भाषेमध्ये बोलतो, कारण की त्या गोष्टी समजत गेल्या की प्रेमानं सुद्धा जग जिंकता येतं. कधी जहाल बोलून मी 2 कोटी रुपये गोळा केले, त्यानंतर पैसे गोळा करत असताना लोकांशी मवाळ पद्धतीने सुद्धा बोलावं, मवाळ व्हावं, प्रेमानं जग जिंकता येतं. आणि प्रेमानं जिंकलेलं जग आज कुठेतरी 2-2.5 कोटी रुपये गोळा करून देतं. ही खऱ्या अर्थानं आज या आम्ही केलेल्या कामाची पोच पावते. कारण की ही दिंडी गोळा करत असताना जाधव सरांना माहितीये की एक एक टप्पा काटत होतो. पवार साहेबांनी सांगितलं होतं की विकास फक्त 20 लाख रुपये गोळा कर. थांबलो नाही, थकलो नाही, काम करत राहिलो. 12 वर्ष अखंड तप केला होता की ज्या वर्षी इमारत पूर्ण करीन त्या दिवशीच दाढी काढीन. कर्मवीरांच्या पुतळ्याला हार घातला होता काल्यामध्ये, त्या दिवशी पण केला होता 9 मे 2018 ला की ज्या दिवशी इमारत हा विकास पाटील पूर्ण करेल त्या दिवशीच दाढी काढेल. 5-6 वर्ष दाढी फक्त ठेवत होतो, वाढवली नव्हती, कोरत होतो.
आणि गेल्या 2 वर्षापूर्वी शाळेचं उद्घाटन झालं पवार साहेबांच्या हस्ते. उद्घाटन सुद्धा मला करायचं होतं पवार साहेबांच्या हस्ते, ज्या माणसाने मला 1 कोटी रुपये देणगी दिली होती. संस्थेबरोबर भांडलो होतो, ते भांडलो कसा काय कसा आता प्रसंग सांगायला नको. दुःखाच्या गोष्टी निघून गेल्यात, आनंदाचे क्षण येत गेलेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा मला भांडावं लागलं. मला 55 लाख रुपये मिळाले. मला सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की 2009 ला ज्यावेळी मी जीएस होतो, गुजरे सर त्यावेळी राजमाने सरांनी मला दाखला तयार केला होता. खूप टार्गेट विद्यार्थी आहेस, खूप आगाऊ विद्यार्थी आहेस, तुझा दाखलाच परत येतो. कारण की त्यावेळी असं आंदोलन केलं होतं की सायन्सच्या मुलांना आरोचं पाणी आणि आमच्या आर्टच्या मुलांना टाकीचं पाणी, म्हणून मी टाकीवर चढलो होतो. म्हटलं होतं आम्हाला पहिल्यांदा आरोचं पाणी मिळेल. म्हणजे अशा चळवळीच्या माध्यमातून काम करत गेलो आणि तोच चळवळीपणा मी माझ्या शाळेच्या कामासाठी वापरला, चांगल्या कामासाठी वापरला. त्यामुळे 2.5 पावणे 3 कोटीची इमारत बांधू शकलो. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळी पवार साहेबांनी उद्घाटन केलं, जाधव सर त्यावेळी साक्षीला होते, बांधकाम विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. माझा सत्कार करायचा होता. सत्काराच्या अगोदर पवार साहेबांनी सत्कार माझा थांबवला आणि मला म्हणले 2 मिनिटं थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे. पवार साहेबांनी हातात माईक घेतला आणि सांगितलं की विकास गेली 12 वर्ष झालं धडपडतोयस, तुझं तू काम पूर्ण केलेलं आहेस. आज मी तुझा शब्द पाळलाय, तू आमचा शब्द पाळायचा. तू तुझा केलेला पण पूर्ण करायचा. आजच्याच काळाला जायचं, दाढी करून यायचं. पवार साहेबांचा शब्द पाळला. पवार साहेब कुठं, मी कुठं, कुठला राजकीय वारसा नाही, तरी सुद्धा त्या माणसाने पाठीवरती हात ठेवला. पवार साहेबांनी सांगितलं होतं विकास फक्त 20 लाख रुपये गोळा कर. एक दिवस थांबलो नाही, थकलो नाही, काम करत राहिलो. कुणाचं लग्न असू दे, वारसा असू दे, जावळ असू दे, म्हणजे लोकांनी सुखात देणग्या दिल्या. पण आईच्या 13व्याला लोकांनी देणग्या दिल्या, वर्ष श्राद्धाला दिल्या, लोकांनी अक्षरशः मुलांच्या बारशाला सुद्धा देणग्या दिल्या. अशी एक रुपया जोडत गेलो. इथं बसलेल्या बऱ्याच शिक्षकांनी सुद्धा देणग्या दिल्या. एक रुपया जोडत गेलो आणि एक रुपयांचा थेंबे थेंबे तळे साचे बालपणी म्हण ऐकली होती आणि त्या एक रुपयांचं मोठं तळ झालं आणि तब्बल 75 लाख रुपये देणगी लोकवर्गणी गोळा करू शकलो. हे फक्त आणि फक्त रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील आणि कर्मवीरांना पाठीशी होते म्हणून होऊ शकलं. आज ज्या व्यक्तिमत्वाचा सेवानिवृत्तीचा समारंभ आहे त्या व्यक्तिमत्वाविषयी बोलणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की मगाशी सर बोलत असताना त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलं. त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा उल्लेख केला. सरांच्या वडिलांचं नाव शामराव पाटील तात्या, सर्वजण शामराव जाधव तात्या, त्यांना तात्या नावानं सर्वजण परिचित होते. मुंबई सारख्या ठिकाणी हमालाचं काम त्यांनी केलं, हातगाडी ओढण्याचं काम केलं. सरांच्या परोक्ष ही माहिती घेतलेली आहे. त्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे कारण की अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या 3 मुलांना शिकवलं. मगाशी मॅडमने आणि सरांनी सुद्धा आज आपल्या ग्रामीण भागामध्ये बघितलं जातं की सक्का भाऊ पक्का वैरी. 1 इंच जागा भाऊ आपल्याला सोडत नाही का 1 रुपया भाऊ आपल्याला सोडत नाही. पण जो भाऊ आपल्या पाठीशी खऱ्या अर्थानं उभा राहिला, शिक्षण पूर्ण केलं आणि त्या भावाचा नामोल्लेख या पती पत्नीने केला, ते इथं बसलेले सन्माननीय उत्तमराव शामराव जाधव बापू. खऱ्या अर्थानं आज आपण या कुटुंबाला, आपण आपल्या भावाला, धाकटा भाऊ असेल, मधला भाऊ असेल, आपण त्यांना पुढे घेऊन गेला, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं आणि ज्ञानदानाचं काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं जाधव सरांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. म्हणूनच हा ज्ञानयज्ञ असाच तेवत राहिला आणि त्यांच्या पाठीशी आपण उभा राहिला. आपल्याविषयी सुद्धा आम्हाला अशी माहिती कळाली की आपण फार्मासिस्ट म्हणून कृष्णा हॉस्पिटलमध्ये बरेच वर्ष काम केलं. अतुल बाबांसारखा आमदार आमचे करा दक्षिणचे आजही आपल्याला तेवढ्याच जवळकीने ओळखतात. आपल्या जाधववाडीच्या पंचक्रोशीतील कुठलाही रुग्ण जर आज तिथं सेवा घेण्यासाठी गेला तर आपल्या एका नावावरती त्याला तिथे सेवा मिळते. खऱ्या अर्थानं आपल्या कामाची पोच पावती आजही आपल्या सेवानिवृत्तीनंतर कृष्ण हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून आपल्याला तिथं लोकांना मिळते. आपल्या आईच्या बद्दल आपल्याला माहिती मिळाली. अडाणी असणारी आपली माऊली आज त्या जाधववाडी सारख्या छोट्याशा गावामध्ये ज्यावेळी आपण फार्मसीचं काम करत होता, घरामध्ये औषधाचे डबे ठेवले जायचे, गोळ्या ठेवल्या जायच्या. ती अडाणी माऊली एखादी जर त्या माऊलीला कोण सांगितलं तुम्हाला ताप आलाय, माऊली मला गोळी दे, ती माऊली पटकन डबा न बघता ती गोळी त्याची द्यायची. ताप असू दे, सर्दी असू दे, खोकला असू दे. फार्मसीची आई फार्मसीच होऊ शकली नाही पण चांगली औषध देणारी माता झाली. ही खऱ्या अर्थानं आपल्या या कामाची पोच पावती आहे. सरांचे धाकटे बंधू आज ताऱ्याला त्यांचं मेडिकल आहे. 3ही बंधू आज एक फार्मासिस्ट आहे, दुसरे फार्मासिस्ट आहे. पण सर तुम्ही गणिताच्या माध्यमातून फार्मासिस्ट होऊ शकला नाही पण अनेकांचे गणित आपण सोडवू शकला. पळशी सारख्या गावामध्ये काम करत असताना मॅडमनी सुद्धा उल्लेख केला
की पळशीसारख्या गावातल्या छोट्याशा गावातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की हाच शिक्षक पाहिजे. शाळा 8 दिवस बंद पडली. ही खऱ्या अर्थानं आपल्या कामाची पोच पावते. सर, मी तुमची माफी मागतो. काल मी तुमच्या अपरोक्ष मॅडमला फोन करून आणखी काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. मॅडमनी सांगता सांगितलं की पाटील सर, 2 महिन्यासाठी लमसमची सरांना ऑर्डर आली होती पैशीमध्ये, आणि पैशीमध्ये ऑर्डर आल्यानंतर मॅडमनी हट्ट केला होता, सर मी तुमच्या बरोबर येणारच, काही झालं तरी मी तुमच्या बरोबर येणार. आणि ज्या दिवशी मॅडम त्या पळशी गावामध्ये आपला सर्व संसार घेऊन, म्हणजे पोत्यातनं संसार बांधून त्या पळशीच्या एका खोलीमध्ये ठेवला, सर म्हटले शैला तू इथं बस, मी जाऊन शाळेतून फक्त सही करून येतो. आणि सर तिथं गेले. मॅडम तिथं बसल्या. मॅडम मॅडम काय परिस्थिती होती? म्हणले अहो कोणपाट होतं, त्या कोणपाटावर मला सरांनी बसवलं. मी तिथं त्या शाळेमध्ये सर गेले आणि सर गेट मधनं आत येताच तिथल्या शिक्षकांनी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलं. की सरांना वाटलं की 2 महिन्याची फक्त मला लमसमची ऑर्डर आहे. त्यांच्या आता एका सहकार्याने सांगितलं की बऱ्याच काळ त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेत सुद्धा लमसमचं काम केलं. सरांना सुद्धा वाटलं की मला सुद्धा 2 महिन्याचं काम मिळालंय, रयत शिक्षण संस्थेमध्ये लमसमचं काम मिळतंय. तर अक्षरशः मॅडमांना ज्या दिवशी त्यांनी त्या पळशीच्या गावामध्ये आणलं, लक्ष्मीचा म्हणतो ना की मॅडमच्या येण्यानं एक लक्ष्मी मिळाली, पायगुण चांगला. ज्या दिवशी सरांनी गेट मधनं त्या पळशीच्या शाळेमध्ये एंट्री केली, सरांच्या मनात होतं फक्त 2 महिन्यासाठी मला लमसमची ऑर्डर मिळाली. त्याच दिवशी शिक्षकांनी टाळ्या वाजवत स्वागत केलं आणि सांगितलं ही सर धरा, रयत शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही कायमस्वरूपी उतरणार. मॅडमचं काल सांगताना ऊर भरून आला होता. मॅडमना एवढंच सांगितलं, मॅडम माझा फोन झालाय, तुम्ही ही गोष्ट मला सांगितली, सरांना पडून देऊ नका. कारण की लक्ष्मीच्या पायाला आलेली लक्ष्मी शैला आज तुम्ही त्या सरांच्या पाठीशी उभा राहिला. मॅडमनी दुसरा असा प्रसंग सांगितला की अतिशय गरीब परिस्थितीमध्ये शिकलेली ही भावंड सरांनी कराडमध्ये 2000च्या दरम्यान प्रॉपर्टी घेतली. सरांनी सांगितलं की मी फक्त बांधकामाचं काम करून गेलो, सगळं बांधकाम केलं. आज बसलेल्या पै भावनांना सुद्धा तो प्रसंग कदाचित माहित नसेल. काल सांगताना मॅडम अक्षरशः मॅडम त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. की सांगितलं की पाणी मारण्यासाठी 6000 रुपये कामगार घ्यायचा. ज्यावेळी कराडमधलं बांधकाम सुरू होतं त्यावेळी पाणी मारण्यासाठी 6000 रुपये घ्यायचा. सरांनी तो प्रसंग आपल्या परिभावनेत सांगितला नव्हता की कामगार लावलाय, पण अक्षरशः दिवसातून 3 वेळा शैला मॅडम मी त्या बांधकामाचं पाणी मारलं, ते काम पूर्ण केलं फक्त 6000 रुपये वाचावे म्हणून. नाही तर 6000 रुपयाची एखादी वाळूची गाडी येईल आणि ती वाळूची गाडी आपल्या पुढच्या बांधकामासाठी उपयोगी पडेल. पाठीशी खंबीरपणे उभे राहून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीशी उभे राहून सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या प्रभावामध्ये मोठी क्रांती केली. आमच्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पाठीशी उभे राहून आमच्या रयत माऊलींनी शिक्षणाची पण मोठी क्रांती केली. आणि या माऊलीनं जाधव सरांच्या पाठीशी उभे राहून एक शिक्षणाची मोठी क्रांती केली. कारण की हे काम करत असताना एवढं मोठं योगदान या माऊलीनं त्यांना दिलेलं आहे. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर या माऊलीनं शिक्षणाच्या प्रभावामध्येच राहून MA BEd मॅडम शिकलेल्या आहेत. त्यांनी आपल्या त्याच आकाशिवनगर मध्ये रिमझिम प्ले स्कूल त्या चालवतात. आता सध्या नर्सरी आहे, KG पर्यंत त्यांचं तिथं ते ज्ञानदानाचं काम करतात. म्हणजे आपले पती जरी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असले, आपल्या पतीच्या बरोबरीनं छोट्या मुलांना का होईना ते त्यामध्ये त्याचं बालसंगोपन करत असतात, त्यांना शिक्षण तिथं देत असतात. जाता जाता एवढं सांगेन की माझे आई वडील शिक्षक होते. मी तर बसलेला प्रत्येक जण शिक्षक आहे. काही जण मित्रमंडळी असतील, 90% शिक्षक आहे. आपलं आयुष्य सारं मुलांच्या मध्ये जात असतं. सगळं आयुष्य आपण मुलांच्या मध्ये घालवत असतो. सकाळी 11 ते 5 रुटीन ठरलेलं असतं आपलं. सगळं काही रुटीन बदलतं. काय करू काय सुचत नसतं. कारण की त्या बदललेल्या रुटीन मध्ये तू कुठेतरी थोडाफार बदल होत असतो. मगाशी जाधव सर बोलता मिस्ट्री मध्ये म्हणले की 3 दिवस जरी सलग सुट्टी असली तरी मॅडम म्हणायचे उठा चला फिरायला. मॅडम आता काळजी करू नका, आयुष्यभरासाठी आज तुम्हाला इथून पुढच्या आयुष्यभरासाठी तुमच्या आयुष्याची सेकंड इनिंग चालू झालेली आहे. सरांना भारतच काय युरोप आता तुम्ही म्हणताय तिकडे फिरवून आणा, देश फिरवून आणा आणि आपण त्यांच्या पाठीशी उभे राहून आपण त्या गोष्टी करू शकाल. जाता जाता काही गोष्टी एवढ्याच सांगेन की आयुष्यभर शिक्षक हा मेणबत्ती सारखा तेवत असतो, स्वतः जळत असतो आणि दुसऱ्याला प्रकाश देत असतो. वसंत काळेकर नावाचे एका लेखक पुस्तक वाचायला बसलेले असतात. त्यांचा छोटा पुतण्या पळत पळत येतो, म्हणतो की काका काका माणसाच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण कोणता? त्यावेळी वसंत काळेकर विचार करतात की 2.5-3 वर्षाचा हा पोर मला प्रश्न विचारतोय, काका काका माणसाच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण कोणता? वसंत काळेकर त्याला म्हणतात बाळा तू नंतर ये, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो.
वसंत कानेटकर विचार करतात की हा माझ्या पुतण्याला पडलाच कसा प्रश्न आणि त्याला उत्तरच कसं द्यायचं. वसंत कानेटकर पुस्तक बाजूला ठेवतात, दुपारच्या वेळी बाहेर पडतात. दुपारच्या वेळी बाहेर पडल्यानंतर त्यांना एका रेल्वे स्टेशनवर त्यांचा मित्र भेटतो. मित्र अशा अवस्थेत असतो, 3 बटनी शर्ट, एका बाजूला बॅग असते, त्या बॅगमध्ये बरेच कागदपत्र असतात, दाढी वाढलेली असते, पण अशाही अवस्थेत मळलेल्या फाटलेल्या कपड्यामध्ये चेहऱ्यावरती मित्राच्या त्या आनंद असतो आणि मित्र त्याला म्हणतो, अरे वसंता, गिरणी कामगारांची चळवळ उभी केली होती बघ, राज्य सरकारने माझ्या सगळ्या मान्य मागण्या केल्या आणि माझ्या गिरणी कामगारांना मी न्याय देऊ शकलो. वसंत कानेटकर त्या मित्राला भेटतात, संध्याकाळी घरी येतात आणि बसतात. वसंत कानेटकर विचार करतात, आयुष्यभर गिरणी कामगारांसाठी लढणारा माझा मित्र, त्याने स्वतःकडे कधी पाहिलंच नाही. दाढी वाढलेली होती, त्याच्यानंतर त्याच्या अंगावरची कपडे मळलेली होती, पिशवीत कागदपत्र होती आणि त्याच्या चेहऱ्यावरती आनंद होता की आयुष्यभर गिरणी कामगारांसाठी काम केलं आणि माझ्या गिरणी कामगारांना न्याय मिळवून देऊ शकलो. वसंत कानेटकर पुन्हा विचार करतात, सकाळी माझ्या पुतण्याने मला एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर वसंत कानेटकर एक पुस्तक वाचायला बसतात आणि पुस्तक वाचायला बसल्यानंतर त्यांना एक लाईट जाते अचानक आणि मेणबत्ती हुडकायला घेतात. मला मेणबत्तीचं काम काय असतं, स्वतः जळायचं आणि दुसऱ्याला उजेड द्यायचा. मेणबत्ती त्यांना अशा अवस्थेत सापडते, एका कपाटाखाली ती मेणबत्ती पडलेली असते. मेणबत्ती शोधतात, मेणबत्ती अशा अवस्थेत होते की त्यांना उंदरानं पूर्णपणे कुरतडलेलं असतं. ती मेणबत्ती पेटवायच्या सुद्धा लायकीची राहिलेली नसते. त्यावेळी वसंत कानेटकर ती स्वतः एक मेणबत्ती हातात धरतात. सकाळचा त्यांचा मित्र त्यांना आठवतो, सकाळी पुतण्यानं विचारलेला प्रश्न त्यांना आठवतो की काका माणसाच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण कोणता. त्यावेळी वसंत कानेटकर त्या प्रश्नाचं उत्तर तयार करतात, स्वतःसाठी जगलास तर मेलास. म्हणजे त्या मेणबत्तीचं काम काय होतं तर दुसऱ्याला उजेड द्यायचा होता. मेणबत्ती कुठेतरी अडगळीत पडली, स्वतःसाठी जगत राहिली, स्वतःसाठी जगता जगता उंदरानं तिला कुरतडलं आणि मेणबत्ती मरून गेली, अस्तित्व संपून गेली. म्हणून वसंत कानेटकर म्हणतात, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. इथं बसलेला प्रत्येक शिक्षक आयुष्यभर जी काही 20-25 वर्ष, 30 वर्ष, काही जण 35 वर्ष, 36 वर्ष आपली सेवा देतात, तो प्रत्येक शिक्षक स्वतःसाठी न जगता आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी जगत असतो. कुटुंबासाठी तो कमी वेळ देतो. त्या प्रत्येक शिक्षकासाठी आणि जाधव सरांसाठी विद्यार्थ्यांना एक जोरदार टाळ्या आपण देऊन त्यांच्या कार्याला कृतज्ञता सोहळा आपण करूया. आज सेवापूर्तीचा आपण सोहळा म्हणतो, तर सेवापूर्तीचा सोहळा न राहता त्यांच्या आजवर केलेल्या 26 वर्षाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा आहे. कालेगावमध्ये सर आपण 14 वर्ष सेवा केली, त्यानंतर 1 वर्ष आपण ढेबेवाडीमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम केलं, देगावमध्ये काम केलं, पैशीमध्ये काम केलं. गणित सारखा अवघड विषय आपण सोप्या पद्धतीने मुलांना, म्हणजे अगदी गंडातला गंड जरी विद्यार्थी असला तरी जाधव सरांचा तास आहे ना, ओके. म्हणजे कालेगावमध्ये आम्ही तर बघितलं तर 3 वेळा सरांचा 100% निकाल लागलेला आहे. त्यांना कालेगावमध्येच गुरुकुल प्रमुख म्हणून हे काम करत असताना सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. बांधकाम विभाग म्हणून प्रमुख काम करत असताना सरांनी अतिशय, म्हणजे काही वेळेला मी जहाल भूमिका घ्यायचो एखाद्या मीटिंग मध्ये, सर म्हणाले पाटील सर हो ओके होईल, तुम्ही शांत व्हा. त्यावेळेला आम्ही एखादा तापला तर त्याला जाधव सर शांत करायचे. म्हणजे आम्ही परिस्पर्श म्हणतो, जसा एखाद्याला परिसाला स्पर्श झाला त्याचं सोनं होतं. सर आपल्या परिस्पर्शामुळे खऱ्या अर्थानं आमच्या कार्याची इमारत आम्हाला पूर्ण झाली असं आम्हाला म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण की अनेक लोक येतात जातात, मुख्याध्यापकांच्या खुर्च्या बदलतात, पण अगदी पायाभरणीपासून कळत चढवण्यापर्यंत प्रत्येकाच्या खांद्याशी खांदा उभा राहून आपण तिथं राहिला आणि आमचं काम आपण तुम्ही पूर्ण केलं, त्याबद्दल आपलेही आभार मानतो. आपलं इथून पुढचं आयुष्य हे सुखदायक, समाधानी, आरोग्यदायी जावं. आपल्या इथून पुढच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. जाता जाता दिदीला राय गेली की काकांनी सगळीच माहिती गोळा केली, आईंची केली, पप्पांची केली, चुलत्यांची केली, माझा नाम मोले केला नाही. सॉरी दीदी. दीदी सध्या विद्याप्रतिष्ठानला बारामती येतं इंजिनिअरिंग शिकत आहे. एकच कन्या आहे. तोही प्रसंग सांगितला मॅडमनी. आता तो तुमच्या समोर मांडत नाही की सरांनी जरी ठरवलं की एकच मुलगी नावास आपल्याला काही नको, काही आरोग्याच्या समस्या त्यावेळी निर्माण झाल्या, सरांनी कुठलाही विचार केला नाही. मुलगा व्हावाच असा विचार न करता मुलीमध्येच त्यांनी मुलगा मांडला आणि खऱ्या अर्थाने हे कुटुंब आज एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम बापू आपण केलं. आपण नसता तर हे कुटुंब घडलं नसतं, आपण नसता तर हे कुटुंब आज या पदापर्यंत आलं नसतं. तर आपल्या सर्वांच्या पाठीशी उभं राहून आपण या कुटुंबाला उभं केलं. आपण सर्वजण उपस्थित राहिला. शब्दांनाही कोडं पडावं अशी कोड माणसं असतात.
केवढं मोठं भाग्य आपली असतात. इथं जमलेला समुदाय, ही गर्दी ही आपल्या आजवरच्या केलेल्या कामाची पोच पावती आहे. आपण जे लोकांना प्रेम दिलं, जे पेरतो तेच उगवतं, आणि तेच उगवलं. आपण जे ठरवलं होतं की माझा काल्याचा स्टाफ आला पाहिजे, आमचा गणेश सुद्धा इथं आलेला आहे सर. म्हणजे गणेशचा नाव बोलले काय करते की आमचे मुख्याध्यापक आज 100% स्टाफ आहे. आमचा गणेश इथं बसलेला आहे. शाळेचा एक माजी विद्यार्थी गणेशचा उल्लेख आवर्जून अशासाठी करतो की गणेशने आमच्या पायाभरणीच्या कामापासून शाळेला पाणी मारण्याचं काम केलं. आज तो त्याच शाळेमध्ये आम्ही त्याला एक सेवक म्हणून घेतलेला आहे, तो सुद्धा आलेला आहे. सर, कार्यक्रम मंडळी आपल्या पाठीशी खंबीरपणे इथून पुढे राहतील अशी आशा व्यक्त करतो, आणि आपल्या इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. ग्रामस्थांच्या वतीनं, एक स्कूल कमिटी सदस्य या नात्यानं आणि या रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी या नात्यानं आपल्याला पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.